विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर विजय कोल्हे आमदार म्हणून पहिल्यांदाच कोपरगावात दाखल झालेले आहे आणि एकंदरीतच या कोपरगाव शहरामध्ये उत्साहाचं वातावरण कोल्हे समर्थक असतील, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे। कोपरगाव शहराच्या मुख्य रस्त्यावरून आज ओपन जिम मधून विजय कोल्हे यांची रॅली काढण्यात आलेली आहे आणि फुलांची उधळण या ठिकाणी केली जात आहे। काय सांगणार, आमदार झाल्यानंतर आज पहिल्यांदा या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये प्रवेश करताय, कार्यकर्त्यांचा उत्साह कसा दिसतो, काय सांगणार? निश्चितपणाने ज्यावेळेस आपण निवडून येणार असतो आणि त्यावेळेस आपल्याला थांबावं लागतं तर कुठेतरी कार्यकर्त्यांची हेरमोड होती, परंतु 2 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्या ठिकाणी देवाभाऊ असतील, अमितभाई असतील यांनी न्याय देऊन एक प्रकारे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला करता आणि त्यांचा उत्साह गगनाला भिडलेला आहे। त्याच्यामुळे गेल्या खरं तर 6:30 तासापासून या ठिकाणी मिरवणूक चालू आहे। जसं मी सिग्नलला आलो तेव्हापासून कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झालेला आहे। निश्चितपणाने मन भरून आलेलं आहे आणि त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव देखील होती आहे। आपण आता बघितलं तर समता पतसंस्थेचे समोरून रॅली येत असताना सर्वच कार्यकर्त्यांनी जे आहे तर उत्साह त्या ठिकाणी जे आहे तर नाचले आणि अनेक नगराध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी नाचले। काय काय सांगायचं या संदर्भात? नाही, असं काही नाही, प्रत्येक चौकातच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह होत आहे। त्या ठिकाणी विशिष्ट वॉर्डातील नगरसेवक उपस्थित असल्यामुळं त्यांचा उत्साह, त्यांचा सत्कार घेण्यासाठी तिथं थांबलो होतो आम्ही, दुसरं काहीच नाही। तर आता बघितलं तर आता तुमची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झालेली आहे, काय कोणते प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडणार आहात, काय सांगा? निश्चितपणाने युवा सशक्तीकरण, पर्यावरण, सिंचन, कृषी, आरोग्य, सामाजिक एकता यासह अनेक प्रश्नांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचा माझा मानस आहे। सर्वसामान्य तळागाळातील लोकांना यांना तर सगळेच त्या ठिकाणी काम करतात, पण मध्यमवर्गीयांचे देखील एक विशेष प्रश्न त्यांना घेऊन मी उतरणार आहात। आता कोपरगाव मध्ये 2 आमदार झालेले आहेत आणि आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतो कोणताही विकास काम असो श्रेयवादाची लढाई त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता जर विकास कामे होत असेल तर तुम्ही देखील त्या ठिकाणी श्रेयवादाची लढाई पुन्हा सुरू अशीच राहणार की त्या ठिकाणी कुठेतरी पूर्णविराम मिळेल? निश्चितपणाने त्या ठिकाणी काही अंशी आपल्याला मला जी उमेदवारी दिलेली गेलेली त्या आमदारांमधून त्या ठिकाणी दिली गेलेली आहे, म्हणून कोपरगाव सह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जी काही जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मला देतील, युवकांच्या संदर्भात असेल, सहकाराच्या संदर्भात असेल, त्या ठिकाणी मला त्यामध्ये लक्ष द्यावं लागेल। त्याचबरोबर कोपरगाव हे कर्मभूमी राहिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणाने कोपरगावला झुकतं माप राहिला प्रश्न काळे कोल्हेंच्या श्रेयवादाचा, तो प्रश्न त्यांच्या कोर्टात आहे, त्याच्यामुळे तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। कारण अनेक कोल्हे त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी करायचं पूर्वीच्या काळात घेतलं होतं। कार्यकर्त्यांनी काम करून देखील दुजाभाव त्या ठिकाणी झाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी रोष होता आणि तोच आज या मिरवणुकीमधून तर रोष जोशात परिवर्तन होऊन या ठिकाणी रस्त्यावर दिसून येतोय। आपण जर बघितलं तर तुम्ही महायुतीमध्ये असताना महायुतीचे तुमचे जे आहेत राष्ट्रवादीचे आमदार असेल आशुतोष काळे, त्याचबरोबर भाजपमध्ये असलेले विखे पाटील असतील, यांच्या विरुद्ध तुम्ही अनेक वेळा बोललेला आहेत। आता पुढे याच्या पुढे जे आहे तर वाटचाल करताना जुळून घेतलं जाईल की कशा पद्धतीने विरोध असंच कायम राहील? शेवटी आपण लक्षात घेतलं पाहिजे, कोल्हे परिवाराची स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून बिपिनदादा असतील, माझे आमदार कोल्हेताई असतील, ही नाळ ही या जनतेशी जोडलेली आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांच्यावर अन्याय झाला तर आम्हाला त्या ठिकाणी भाष्य करावं लागेल। ज्यावेळेस लोकनियुक्त सरपंच फक्त आमच्या विचारांचा आहे आणि त्याचा अर्ज फेकून दिला जातो, त्यावेळेस निश्चितपणाने आमचं खाली त्या ठिकाणी गैरवरून येतं आणि म्हणून आम्हाला आक्रमक पवित्रा घेत आम्हाला आमच्याच पक्षातील नेत्यांच्या विरोधात देखील वेळ प्रसंगी मोर्चे काढायला लागले आणि तशीच काहीशी गत या ठिकाणी तालुक्यातील आमदारांनी देखील दुजाभाव चेहरा पाहून पक्ष पाहून त्या ठिकाणी निधी वाटप केलेला असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला त्यावेळेस ती भूमिका घ्यावी लागली होती। इतक्या दिवस आम्ही सत्ताधारी पक्षात होतो, परंतु आम्हाला आदरणीय देवाभाऊंच्या आशीर्वादामुळे पक्षामुळे आम्हाला आज सत्तेमध्ये जायचा संधी त्यांनी दिलेली आहे। या सत्तेच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्ते असतील किंवा इतर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, आता तुम्ही राज्याचे आमदार आहात, परंतु 288 मतदारसंघामध्ये कोपरगाव मतदारसंघासाठी विषय तुम्हाला पहिलं काम काय करायचं आहे? कोपरगावसाठी पहिलं काम काय करायचं? नाही, कोपरगावपेक्षा नगर, नाशिक, मराठवाडा याच्या दृष्टिकोनातून पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून, सिंचनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे महत्वाचं आहे
आणि ते करण्याचा माझा मानस आहे. युवा सशक्तीकरण रोजगाराच्या दृष्टिकोनातून MIDC जी झालेली आहे ती शिर्डी कोपरगाव MIDC आहे, पण दुर्दैवाने कोपरगावचं कार्यक्षेत्र गेलेलं असताना देखील ह्या बाजूनी एकही त्याला गेट नाही आहे. दोन्ही गेट हे इतर तालुक्यातून येतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्याला प्राधान्य देऊन मला त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवायचे आहे. धन्यवाद. नक्कीच आपण जर बघितलं तर पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवणे असेल, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर MIDCचा प्रश्न असेल, या प्रश्नासाठी आम्ही काम करणार असल्याची या ठिकाणी भावना आणि प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी व्यक्त केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने एक उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता आगामी काळामध्ये विवेक कोल्हे या ठिकाणी कशा पद्धतीने काम पेक्षाही जास्त मोठी निवडणुकी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यावरून 2024चा कौल काय होता हे आपल्या लक्षात येईल. मोदी माय न्यूज कोपरगाव.